नमस्कार. मायसेल्फ सुनीता अमृतसागर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठवडगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. बीकॉम भाग 1 या वर्गाचा प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग, विपणनाची तत्वे हा भाग आपण पाहतोय. यामध्ये विपणन पर्यावरण हे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं. त्यामध्ये अंतर्गत पर्यावरण, बाह्य पर्यावरण दोन भाग पडतात. आपण अंतर्गत पर्यावरण हा भाग पाहिला होता. आज आपल्याला पाहायचं आहे ते बाह्य पर्यावरण. तर बाह्य पर्यावरणाचं आपण बघितलं होतं पाठीमागच्याच लेक्चरला. हे जे बाह्य पर्यावरण आहे या बाह्य पर्यावरणाचे दोन भाग पडताना आपल्याला दिसतात. तर बाह्य पर्यावरण म्हणजे काय, तर आपण बघितलं होतं की विपणनकर्त्याच्या नियंत्रणापलीकडील घटक म्हणजे बाह्य पर्यावरण होय. बाह्य पर्यावरणाचे सूक्ष्म व स्थूल पर्यावरण असे दोन भाग पडतात. बाह्य पर्यावरणातील घटकांशी तडजोड व मिळते जुळते घेऊन विपणन योजना, धोरणे व व्यूहरचना तयार करणे आवश्यक असते. बघा, या ठिकाणी बाह्य पर्यावरणाशी मिळतं जुळतं घ्यावं लागतं. सूक्ष्म बाह्य घटक हे व्यवसायाशी, विपणनाशी खूपच संलग्न असतात. सूक्ष्म बाह्य घटक हे विपणनाशी खूपच जवळचे असतात. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक साधून विपणन कार्ये पार पाडावी लागते. सूक्ष्म बाह्य पर्यावरण जे आहे त्यामध्ये या घटकांचा आपल्याला इथं समावेश करावा लागेल. त्यामध्ये पहिला घटक आहे कंपनी. विपणन व्यवस्थापकाला कंपनीच्या इतर विभागांशी म्हणजेच उत्पादन विभाग, वित्त विभाग, मनुष्यबळ विभाग यांच्याशी समन्वय साधत कार्य करावी लागतात. वित्त विभाग विपणनाच्या योजनापूर्तीसाठी वित्त पुरवठा करीत असतो. म्हणजेच फायनान्स आपण म्हणतो. उत्पादनासाठी पैसे पुरवण्याचं काम जे आहे तो वित्त विभाग करत असतो. संशोधन व विकास विभाग सुरक्षित व आकर्षक वस्तू रचनेसाठी प्रयत्नशील असतो. खरेदी विभाग कमीत कमी व दर्जेदार कच्च्या मालासाठी काळजी घेत असतो. म्हणजेच कमीत कमी किमतीत दर्जेदार कच्चा माल खरेदी करण्याचा प्रयत्न खरेदी विभागाकडून होत असतो. तर उत्पादन विभाग वस्तूचा दर्जा व आवश्यक संख्या गाठण्यासाठीची जबाबदारी उचलत असतो. थोडक्यात हे सर्व विभाग विपणन विभागाच्या योजना व कृतीवर परिणाम करीत असतात. म्हणून आपण त्याला सूक्ष्म बाह्य घटक म्हणतो, कारण ते अत्यंत जवळचे घटक असतात. आणि त्यामध्ये पहिला घटक आपण बघितला. या कंपनीमध्ये वेगवेगळे घटक असतात. उत्पादन, वित्त, मनुष्यबळ यांचा इथं विचार केला जातो. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक जो आहे तो पुरवठादार. पुरवठादार हे व्यवसायाला आवश्यक असणारा कच्चा माल, साधन सामग्री व इतर घटकांचा पुरवठा करीत असतात. अशा घटकांची वेळेवर व योग्य प्रमाणात उपलब्धता व्हावी लागते. त्यांची किंमतही मोठा परिणाम करू शकते. सध्या बहुतेक विपणन संस्था पुरवठादारांना आपले भागीदारच मानतात. वॉलमार्ट मध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे. त्यामुळे पुरवठादारांनाही खरेदीमधील समस्या जाणवतात. बघा, कोणतंही उत्पादन करायचं असेल तर त्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आणि कच्चा माल पुरवणारा जो पुरवठादार असतो त्याचा या विपणनाच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्वाचा रोल असतो. त्यानंतरचा तिसरा घटक आपल्याला सांगता येईल समाज. काय आहे याच्यामध्ये, तर विपणनकर्त्यांना विपणन धोरण ठरवित असताना समाजाचाही विचार करावा लागतो. व्यवसाय हा समाजाशी एकरूप होण्याच्या दृष्टीने विपणनकर्त्यांना अधिक पर्यावरणपूरक वस्तू, समाज सहाय्य वस्तू पुरवाव्या लागतात. चांगले नावलौकिक प्राप्त करण्यासाठी पैसा किंवा वेळेच्या स्वरूपात देणगी द्यावी लागते. म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाची काळजी घेणं इथं महत्वाचं आहे. त्यानंतरचा घटक जो आहे तो विपणन मध्यस्थ. विपणन मध्यस्थ हे वस्तूच्या विक्रीसाठी तसेच विक्री वाढविण्यासाठी मदत करीत असतात. यामध्ये वितरक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, वाहतूकदार, सेवा संस्था यांचा समावेश होतो. विपणन मध्यस्थाची निवड, सहभाग व त्यांच्याशी चांगले संबंध राखणे या गोष्टी गुंतागुंतीच्या असतात. वितरकांची उपलब्धता, भूमिका, सहयोग अत्यंत परिणामकारक व कार्यक्षम असावा लागतो. आपण बघितलं की उत्पादन विपणनाच्या प्रक्रियेमध्ये माल उत्पादित केलेला आहे
पण हा उत्पादित केलेला माल उत्पादकापासून अंतिम उपभोक्त्यापर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मध्यस्थ जे आहे त्या मध्यस्थांची गरज या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्यांच्याशी चांगल्या प्रकारचा समन्वय साधणं गरजेचं असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे तो ग्राहक. आपण बघितलेलंच आहे, ग्राहक या विपणनाच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये महत्वाचा आहे, केंद्रबिंदू आहे. ग्राहक आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवांची खरेदी करीत असतात. बाजारपेठांचे व्यक्तिगत, व्यावसायिक, रिसेलर, सरकारी, आंतरराष्ट्रीय असे प्रकार आहेत. बाजारपेठांचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारातील ग्राहकांची खरेदी वेगवेगळ्या कारणासाठी असते. तसेच त्यांची खरेदीची पद्धती, वेळा, प्रमाणही वेगवेगळे असते. पर्यावरणातील घटकांचा या सर्व बाजारपेठेंवर परिणाम होतो. साहजिकच विपणनावर परिणाम दिसून येतो. आपण बघितले की जे ग्राहक आहेत ते ग्राहक वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये खरेदी करत असतात. त्यांचं प्रमाण वेगळं असतं, त्यांचं स्वरूप वेगळं असतं, त्यांच्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आणि यातला शेवटचा घटक आहे, महत्वाचा घटक आहे स्पर्धक, आपण म्हणतो त्याला. विपणन करते त्यांच्या स्पर्धकांपेक्षा अधिक चांगले ग्राहक मूल्य व समाधान देत असतील तरच ते यशस्वी मानले जातात. आपण बघतोय स्पर्धेचं युग आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा मार्केटमध्ये आहे. कट थ्रोट कॉम्पिटिशन, गळे कापू स्पर्धा आपण त्याला म्हणतो. आणि याच्यामध्ये स्पर्धकांपेक्षा अधिक चांगले ग्राहक मूल्य व समाधान देत असतील तरच ते यशस्वी मानले जातात. विपणन करताना आपला लक्ष्य ग्राहक समूह निश्चित करावा लागतो. टार्गेट मार्केट आपण म्हणतो किंवा टार्गेट कस्टमर. स्पर्धकांपेक्षा जास्त फायदे पुरवावे लागतात. आकर्षक व्यूहरचना आखाव्या लागत असतात. तर स्पर्धक जो आहे त्या स्पर्धकाला बऱ्याचशा गोष्टी पाहाव्या लागत असतात. स्पर्धकांपेक्षा जास्त फायदे पुरवावे लागत असतात. आकर्षक व्यूहरचना ज्या आहे त्या व्यूहरचना आखाव्या लागतात की ज्या अनुषंगाने ग्राहक जे आहे ते ग्राहक आकर्षित करू शकतात. तर याला आपण हे सगळे जे घटक आहेत त्यांचा समावेश स्थूल घटकांमध्ये करू शकतो. त्यानंतर सूक्ष्म घटकांमध्ये जे कंपनीच्या जे विपणकाच्या जवळचे घटक आहेत त्याला आपण सूक्ष्म घटक म्हणतो. त्यानंतर आहे स्थूल बाह्य पर्यावरण. अजून एक याच्यामध्ये मी त्याची आकृती काढलेली आहे. हे बघा, स्थूल बाह्य पर्यावरण. या पर्यावरणामध्ये या सगळ्या घटकांचा समावेश होतो. आता काय स्थूल बाह्य पर्यावरण म्हणजे? तर बाह्य पर्यावरणातून निर्माण होणाऱ्या संधी व धोक्यांचा विपणनकर्त्याला योग्य रीतीने अभ्यास करावा लागतो. हे सर्व घटक नियंत्रणाबाहेरील असतात. स्थूल बाह्य पर्यावरणाचे घटक जे आहेत ते घटक आपल्याला हे पुढील प्रमाणे सांगता येतील. तर याच्यामध्ये महत्वाचा घटक काय सांगितला? हे घटक नियंत्रणाबाहेरील असतात. याच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही. यामधला पहिला आहे बघा, लोकसंख्या विषयक पर्यावरण. म्हणजे काय? तर सर्व लोकसंख्या विपणनाचे ग्राहक असतात. त्यामुळे जेवढी लोकसंख्या जास्त तेवढे ग्राहक जास्त असतात. लोकसंख्या पर्यावरणामध्ये त्याचा आकार, घनता, ठिकाण, वय, लिंग, व्यवसाय इत्यादी संदर्भ येतो. जन्मदर घटल्यास त्याचा विपणन क्रियावर परिणाम होतो. हिंदू लोक पितृ पंधरवड्यात नवीन खरेदी करत नाहीत, त्यामुळे मंदी जाणवते. उदाहरणार्थ, चीनमध्ये कुटुंब नियोजनाअंतर्गत एक कुटुंब एक मूल ही संकल्पना राबवली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे चीनची लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे तिथं एक कुटुंब एक मूल असा कायदाच केलेला होता. त्यामुळे चीनमधील कुटुंबे एकुलत्या एक मुलावर जवळजवळ एकूण उत्पन्नापैकी 40% उत्पन्न खर्च करत होते. त्याचा चांगला परिणाम तेथील शैक्षणिक सुविधा, उपकरणे व कॉमिक पुस्तक विक्रीवर झाला. बघा, तिथं एक मूल एक संकल्पना राबवल्यामुळे एकच मूल आहे, जे काय करायचंय ते हेच याच मुलासाठी करायचं आहे आणि त्यामुळं ज्या पालकांचं उत्पन्न होतं त्या उत्पन्नापैकी 40% उत्पन्न जे आहे ते त्या मुलावरती खर्च केलं जात होतं. आणि त्याचा चांगला परिणाम काय झाला? तर चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या, चांगली उपकरणे, चांगली पुस्तके यांची विक्री मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. त्यामुळे मिकी माऊसचे सेंटर त्या ठिकाणी चालू झाले. विपणनकर्त्यांना लोकसंख्येचा कल, विकास लक्षात घेऊन विपणन धोरण, योजना व व्यूहरचना
ठरवाव्या लागतात. लोकसंख्येचा कल काय आहे हे इथं विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच कष्टकरी लोक उच्च मध्यमवर्गीय असतात, ते कामकरी लोक जे आहे, जॉब करणारी लोक हे उच्च मध्यमवर्गीय असतात, ते चांगल्या व महाग वस्तू खरेदी करतात. साक्षरता अधिक असेल तर जाहिरातीचे प्रभावी माध्यम वापरणं विपणनकर्त्यास शक्य होते. म्हणजेच इथं विपणन करत असताना लोकसंख्या विषयक पर्यावरण हा जेव्हा भाग आपण बघतो, तेव्हा या लोकसंख्येमधल्या जे काही विविधता आहे त्या विविधतेचा इथं विचार केला जातो. आणि विपणन मार्केटिंग करायचं आहे तर सगळ्यांसाठी एकच मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून चालणार नाही. म्हणजे जे साक्षर आहेत त्यांच्यासाठी प्रभावी जाहिरातीचं माध्यम प्रभावी वापरावं लागतं, किंवा जे निरक्षर लोक आहेत किंवा खूप शिकलेले आहेत किंवा कमी शिकलेले आहेत, तर लोकसंख्यामधला हे जे काही सगळे चढउतार आहेत या चढउतारांचा इथं विचार करावा लागत असतो. त्यानंतरचा दुसरा घटक जो आहे तो सांस्कृतिक घटक किंवा सांस्कृतिक पर्यावरण आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय तर संगीत, लोकनृत्य, गायन, वादन, चित्रपट, क्रीडा, लेखन, वाचन इत्यादी मधून समाजाची संस्कृती अभिव्यक्त होत असते. आधुनिक ज्ञान, श्रद्धा, कला, नीती, परंपरा, सवयी, रूढी या सर्वातून संस्कृती स्पष्ट होते. त्याकरिता विपणन करत्यास विवाह संस्था, पोशाख, सण समारंभ, उत्सव, यात्रा, कार्यक्रम या सर्व बाबीकडे लक्ष द्यावे लागतं. आपण बघतो भारत हा देश जो आहे तो उत्सवप्रिय देश आहे. प्रत्येक 12 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात एक ना एक उत्सव असतो, आणि त्यामध्ये आपण सगळ्यात मोठा म्हणजे दिवाळीचा मोठा उत्सव असतो. लग्न, सण समारंभ जे आहेत या वेळेला सुद्धा लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात. पारंपरिक दृष्टिकोन, बचतीची सवय, विभक्त कुटुंबे या सर्वांचा विचार करणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक असतं. लोकांचा धर्म, श्रद्धा व अंधश्रद्धा, समजुती, नियम, धार्मिक विधी, प्रार्थना, आदरातिथ्य, जेवणाच्या पद्धती व सवयी इत्यादी घटकही महत्वाचे ठरतात. बघा, सांस्कृतिक घटक आपण बघितलं तर भारतामध्ये इतर सगळ्या जगामधले जे वेगवेगळे देश आहेत ते सगळ्या जगातल्या देशांशी तुलना केली तर त्यामध्ये वन लँग्वेज, एकच भाषा आपल्याला दिसून येते, आणि त्यांची संस्कृती जी आहे ती बऱ्यापैकी पूर्ण देशामध्ये एकसारखी संस्कृती दिसून येते. पण आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशामधलं प्रत्येक राज्य म्हणजे एक देश होऊ शकतो. इतकी विविधता प्रत्येक राज्यामध्ये आहे. प्रत्येक राज्यानुसार भाषा जी आहे ती वेगळी वेगळी आहे. भाषावारच प्रांतरचना जी आहे ती प्रांतरचना झालेली आहे. त्यामुळे भाषा वेगळी आहे, सण समारंभ वेगळे आहेत, रूढी प्रथा परंपरा ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. म्हणजेच आपण बघितलं की विशिष्ट काळ असेल त्या काळात खरेदी केली जात नाही, म्हणजे पितृ पंधरवडा असं म्हटलं, किंवा विशिष्ट असा काळ आहे की त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी जी आहे ती खरेदी केली जाते. किंवा विवाह संस्था आपण बघतो की विवाह संस्था चा डामडौल आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्या ठिकाणी पैसे नसतील तर ते कर्ज काढलं जातं, आणि ते लग्न जे आहे ते लग्न विशेषतः मुलींच्या लग्नाच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की ते लग्न जे आहे ते लग्न मोठ्या थाटामाटामध्ये पार पाडलं जातं, आणि त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या वस्तू खरेदी कराव्या लागत असतात. म्हणजेच विपणनाचा विचार करत असताना, विपणन पर्यावरणाचा विचार करत असताना सांस्कृतिक मूल्य जे आहे, संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचा बारकाईनं विचार करावा लागत असतो. त्यानंतरचा जो घटक आहे तो कायदेविषयक पर्यावरण. म्हणजे काय तर केंद्र व राज्य शासन कायदा व सुव्यवस्थेसाठी अनेक कायदे निर्माण करीत असतात. ग्राहक संरक्षण, पर्यावरण संरक्षण, जाहिरात नियंत्रक, प्रदूषण नियंत्रण, अत्यावश्यक वस्तू, पेटेंट, संवेष्टित वस्तू, आयात निर्यात कायदा, विदेशी चलन नियंत्रण, कंपनी, कारखाना, कामगार कल्याण इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे जे आहेत ते कायदे शासन करीत असतात. कायद्याची लवचिकता, स्वीकारार्हता, आस्था इत्यादीवर परिणाम होत असतो. देशातील वेगवेगळे कायदे विपणनाच्या कायदेविषयक पर्यावरणाचे घटक असतात. विपणन व्यवस्थेवर असे कायदे प्रभाव टाकतात. न्यायालयीन यंत्रणा व तिची कार्यपद्धती ही देखील महत्त्वाची ठरते. ग्राहकांना अनिष्ट वस्तूपासून संरक्षण देणे, समाजविरोधी कृत्य होऊ न देणे, अनुचित व्यापार व्यवहार होऊ नयेत याची दक्षता घेण्यासाठी
हे कायदे जे आहे ते कायदे आवश्यक असतात आणि मग या कायद्यांचा विचार करून त्याप्रमाणे विपणन धोरण ठरवावं लागतं.